गुड मॉर्निंग. काकूमा, तुला माहितीये आज आमच्या शाळेत फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होणार आहे. अरे वा. काकूमा, आम्हाला करशील ना तू रेडी? सांग ना काकूमा, करशील ना आम्हाला रेडी? मला नका विचारू, बिझी आहे मी. बरं, रेडी नको करूस, पण सांग तरी की आम्ही काय बनवू. एक वेळा सांगितलं ना, बिझी आहे मी, मला नका विचारू. यापुढे मला एकही प्रश्न विचारू नका, तुमची आईला विचारा. ओके? तसेही घरातले निर्णय तुमची आईच घेते ना. काकूमा, तू आमच्यावर रागवलीस का? काकूमा, बोल ना काहीतरी. माझा काही वेळ नाहीये, तुम्ही दोघी जा. चिंता मत करो. ईशा आणि रीमाच्या चेहऱ्यावर हसू कसं आणायचं ना, ते मी सांगते. ईशा, बघ ना, काकूमा असं का करते ग? बघ ना काकूमा, आज आपल्याला काकूमाने जवळ पण नाही घेतलं. पण रीमा, तू रडू नकोस, सारखं सारखं रडायचं नसतं. अरे देवा, आपल्या घरात तर माकड आलं. अरे देवा, कुके देवी कू कू कू. अरे देवा, कुक्यात तर बाई घसरूनच पडली. अगं ईशा, कोकिळा त्या जर आकाशात उडत होत्या ना, मग त्या पाय घसरून कशा पडणार? भीमा, तू जेव्हा असतेस ना तेव्हा मला छान वाटतं, आणि तू जेव्हा रडतेस तेव्हा छान नाही वाटत. ईशा, तू पण मला फाल्गुनी काकूमासारखं लांब नाही ना करणार? नाही, मी तुला कधीच कुठेच लांब नाही करणार. तू पण मला लांब नाही करणार ना? नाही, मी पण तुला कधीच लांब नाही करणार. पिंकी प्रॉमिस. पिंकी प्रॉमिस. पिंकी प्रॉमिस. पिंकी प्रॉमिस. माझी छोटी बहीण, त्याची मोठी बहीण. नाही. 7 वर्ष झाली. देर इज नो इम्प्रूव्हमेंट. खरं तर आतापर्यंत यांच्या फॅमिलीने डिसिजन घ्यायला हवा होता. कसला डिसिजन? 7 वर्ष पेशंट व्हेंटिलेटरवर आहे. एकतर आपल्याकडे इमर्जन्सीच्या वेळी व्हेंटिलेटर्स अवेलेबल नसतात. कितीतरी पेशंट व्हेंटिलेटर्ससाठी विचारणा करत असतात. अशा स्थितीत 7 वर्ष कोमामध्ये असलेल्या पेशंटसाठी व्हेंटिलेटर बिझी ठेवणं इज नॉट गुड. इमर्जन्सीमध्ये जर एखाद्या पेशंटला व्हेंटिलेटर नाही मिळाला तर त्याचा जीवही जाऊ शकतो. तुम्ही एक काम करा, मिस्टर राजाध्यक्षांना बोलवून घ्या. ओके? गुड मॉर्निंग काकू. कांदे पोहे करताय का? मी कांदे चिरून देते. काकू, मी करते ना पोहे. तुम्ही आता ईशा आणि रीमाचा डबा सुद्धा बनवला असेल ना? तुम्ही जाऊन आराम करा. मी आधी डबा भरते आणि मग पोहे करते.
काकू ईशा आणि रिमाच्या डब्यासाठी काय बनवलंय? काकू तुम्हाला माहिती आहे ना त्यांना तुमच्याच हातचा डबा लागतो. रोज तुम्हीच हट्टाने त्यांच्यासाठी डबा बनवता ना. प्लीज असं नका ना करू. बोला ना माझ्याशी. गुड मॉर्निंग. फाल्गुनी, फाल्गुनी. मी बोलले ना तुला, खचून जाऊ नकोस. आपण करूया ना ब्रेकफास्ट आणि ईशा रिमाच्या डब्याची तयारी मी करते. हां, अबोला धरला माझ्याशी त्यांनी. त्यांना माहितीये मला नाही जमत असं. मला त्रास होतो अबोला धरला की. मैं समझ सकती हूँ. मावशी फक्त माझ्याशी नाही हो, आयुष्याशी सुद्धा नीट बोलत नाहीये. निदान मुलींसोबत तरी. मैं समझ सकती हूँ, पण थोडा वेळ दे ना. पण तुला माहितीये ना त्यांचं तुझ्यावर मुलींवर खूप प्रेम आहे. तू म्हणाली होतीस की नाही, माझ्यापासून वाचवण्यासाठी त्यांनी जीवाचं रान केलं होतं, वाचवलं होतं मुलींना. तुम्ही नको ना काळजी करूस. ही घरातली वादळं ना पेल्यातल्या वादळासारखी असतात, क्षमतात लवकर. फक्त त्याला थोडा वेळ द्यावा लागतो. तू वेळ दे आणि स्वतःसाठी वेळ घे. होणार सगळं व्यवस्थित. चल डब्याची तयारी करूया. हे सगळं काय चाललंय अद्वैत? तुझ्यावर बिझनेसची जबाबदारी टाकली होती. तुला डेडलाईन फॉलो नाही करता येत का? तुला निर्णय घेता येत नाहीत आता? बाबा, रॉ मटेरियल वेळेवर सप्लाय होत नाहीये म्हणून डेडलाईन्स फॉलो होत नाही. नाही, पण तोरसेकरांकडून सिमेंट यायला नेहमीच उशीर होतो. मी त्यांच्याशी पर्सनली पण बोललो होतो बाबा, पण त्याचा काही उपयोगच झाला नाही. अरे मध्यंतरी मलाही पार्टीत भेटले होते, मी त्यांना सांगितलं, पण ते काम रखडवायचं ते रखडवलंच त्याने. मग आता काय करायचं बाबा? मी आवजांशी बोललोय, ते आपल्याला सिमेंट सप्लाय करतील. बाबा, पण तोरसेकर या इंडस्ट्रीतले खूप जुने आहेत. आपले चांगले संबंध आहेत त्यांच्याशी. पण ते लेट डिलिव्हरी करतायत ना. काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणून करत असतील ना. अरे पण त्यांच्या प्रॉब्लेममुळे आपण आपले प्रॉब्लेम्स का वाढवायचे आहेत? बाबा, तोरसेकर जे मटेरियल सप्लाय करतात त्याची क्वालिटी उत्तम असते. आहूजा आपल्यासाठी नवीन आहे, शिवाय ते चार्जही जास्त करतात. मी शब्द दिलाय आहूजा ना. तेजस, तू त्यांना जाऊन भेट आणि तोच व्यवहार ठरव. बाबा, मी तेजस तूच आहेस ना, तुलाच सांगितलं मी. हो, म्हणजे मी बोलतो त्यांच्याशी. हां बाबा, पण आपण हे सप्लायर चेंज करतोय हे असं अचानक आत्ता का सांगताय तुम्ही? काय फरक पडतोय अद्वैत? तेजस, तुला कळलं काय करायचं? हो. गुड. पण डॅड, आतापर्यंत हे सगळे डिसिजन्स अद्वैत ब्रो घेत होता ना, मग ह्या वेळेला तुम्ही त्याला काहीच कसं सांगितलं नाही? अद्वैत, ते जेजुरीच्या रोडवरच्या प्लॉटचं काय झालं? तू लिगल टीमशी बोललास? आता एक काम कर, तू कार्यकारी आणि लिगल टीम एक मीटिंग करा आणि मला रिपोर्टिंग करा. हां बोला डॉक्टर. मिस्टर राजाध्यक्ष, तुम्हाला डिस्टर्ब करतोय, सॉरी, पण मला जरा इम्पॉर्टंट बोलायचं होतं. हां बोला ना, काय झालं? मी कळवतो तुम्हाला. हो कळतंय मला, मी तुम्हाला लवकरात लवकर कळवतो. काय झालं बाबा?
डॉक्टर म्हणाले की आपण काय निर्णय घेतलाय. का? आज हॉस्पिटलमध्ये 12 वर्षाच्या मुलाची एक केस झाली होती. अर्जंटली व्हेंटिलेटरची गरज होती, पण ते प्रोव्हाइड करू शकले नाहीत. इनडायरेक्टली त्यांना हे सजेस्ट करायचं होतं की आपण इंद्राणीबद्दल निर्णय घ्यायला हवा. गुड मॉर्निंग. शाळेत नाही का जायचं आज? काय झालं? आज सकाळी सकाळी दोघे जणी गार्डन मध्ये का बसल्यात? ए, माहितीये का तुम्हाला आज टिफिन मध्ये काय गंमत आहे? आणि कोणी केलाय टिफिन माहितीये का? मैथिली आजीने केलाय. अरे वा, काय झालं? हा, दोघींचा चेहरा का असा पडलाय? ईशा तूच सांग. इशू, सांग ना आईला काय झालं? आई, आज आमच्या शाळेत फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे. फाल्गुनी काकू आम्हाला रेडी करणार होती, पण ती आमच्या सोबत बोलतच नाहीये. आम्ही कसं जाऊ मग फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनला? एवढंच ना? अगं मग आई आहे, मैथिली आजी आहे. आज आम्ही दोघे तुम्हाला तयार करणार. पण बनायचं काय? सरप्राईज. नेत्रा, ईशा आणि रीमा कुठे आहेत? आणि या दोघे कोण आहेत? ईशा, रीमा. ईशा आणि मी रीमा. हो, हो, खरंच? खरंच. बापरे, मी ओळखलंच नाही तुम्हाला. बरं चला, मला सांगा बरं, तुम्ही दोघी कोण कोण झालाय ते? मी देवी आणि मी कृष्णा. अरे वा. आता तरी खुश? हो. कुणाची दृष्ट नको लागायला. आज आई बाबा दोघं पण तुम्हाला शाळेत सोडायला येणार आहेत. आता कसलाही विचार करू नकोस. त्यांचा आनंद महत्वाचा आहे की नाही? मग नको विचार करूस. आणि काही होणार नाही इंद्राणी मॅडमना. सब ठीक होगा. डॉक्टर, काकू आजी, काकू मा. कसे दिसतोय आम्ही? सांग ना गं, कसे दिसतोय?
काकू आजी, तू पण काकूमासारखी आमच्यावर रागवली आहेस का? रीमा, चल आपल्याला शाळेत जायला उशीर होते. आपल्या फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनला पण जायचंय ना. पहिला आपण काकूमा आणि काकू आजीचे पाया पडूया. ईशा, रीमा, उठा. आम्हा सगळ्यांचे आशीर्वाद कायम तुमच्या सोबत आहेत. आणि आज तुमचाच फर्स्ट नंबर येणार आहे. ओके, चला, उशीर होतोय ना आपल्याला. चला 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 चला. ऑल द बेस्ट. थँक्यू. येतो. तेजस, तुझ्यावरती खूप मोठी जबाबदारी टाकतोय. मला खात्री आहे तू योग्य निर्णय घेशील आणि त्या आहुजाशी योग्य डील करशील. बरं, त्याला म्हणावं की आपली क्वांटिटी जास्त असते, पण आपण क्वालिटी आणि क्वांटिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करत नाही. आणि हवं असल्यास त्याला म्हणावं की आपण 2 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट करूया, पण चार्जेस कमी कर. भाऊजी, तेजस, चला जेवायला घेते. 2 मिनिटं. तेजस, तुला मीटिंगला जायचंय ना, तू तरी जेवून घे. हो, येतोय. भाऊजी, तुमचा फोन सायलेंटवर आहे का? कोणाचा तरी फोन येतोय. डॉक्टरांचा फोन आहे. हा डॉक्टर, बोला. काय झालं? काय झालं भाऊजी? आपल्याला हॉस्पिटलला जायला हवं. इंद्राणी रिस्पॉन्ड करत नाहीये. आपण लगेच तू मी नेत्रा आणि अद्वैतला कळवतो. नाही, थांबा. तिला नका कळू. ती हॉस्पिटलला येईल आणि मग तिथे तमाशे होतील. हा, बरोबरच्या. नेत्राला नका सांगूया. सांगायला हवं नेत्राला. असं बताना चाहिए. तुम्ही मध्ये नाही बोललात ना तर बरं होईल. काकू ऐक ना, मी तन्मयला सुद्धा कळवतो. आपण सगळे प्लीज लवकर जाऊया तिकडे. चला चला. हो, चल. 1 मिनिट, तुम्ही कुठे निघालात? हॉस्पिटल. तुमचं काय आहे तिकडे? तुम्हाला कशाला जायचंय हॉस्पिटलला? इंद्राणीची सिरियस आहे तो. त्यांची ही अवस्था ना तुमच्यामुळेच झाली. तुमच्यामुळे भोगतायत त्या आज तिथे. आणि तुम्ही तिथे येऊन काय करणार आहात? 7 वर्षांपूर्वी तुम्ही जे काही केलं त्याचे परिणाम काय झाले त्याचा आनंद साजरा करायचा का? काकू ऐक ना प्लीज, आता वाद घालत बसू नका. ही वेळ नाहीये. प्लीज तुम्ही चला. प्लीज, मी गाडी काढतोय. पटकन चला. नेत्रामुळे तुम्हाला सहन करतोय. भाऊजी यांना सांगा, यांनी अजिबात यायचं नाहीये हॉस्पिटलमध्ये. मैथिलीची, तुम्ही घरीच थांब. आता वाद नको.